आवाज येतो, रुक्मा, अगं ए रुक्मा, ए रुक्मा, कुठं केली असेल बापा? एवढी पहिली झालीस का तू? आवाज येतो, रुक्मा, रुक्मा. अहो पण मी तुम्हाला काय सांगते, तुमचे भाऊ गेले होते ना शेतामध्ये, शेतामध्ये गेले होते, तर घरात जास्त काम असल्यामुळे मी तिच्या माग सईला पाठवलं डबा घेऊन. एवढी पागल बाई आहेस तू? काम का झालं मला सांग, आजपर्यंत ते सुनबाई वावरात नाही गेली, रस्ता नाही पाहिलं, वावर नाही पाहिलं. अहो पण नाही गेली म्हणून आपण जाईलच नाही का? आता ते घरकुल वावरात गेली असतील डबा घेऊन, काम नाही गेली तर तुले वाटते? आजी दूध पेटी बोलती आहे का? तसं नाही हो, तिने वावरात रस्ता नाही पाहिली आणि कधी गेली नाही, तर मी म्हणलं जाईल का म्हणून. अहो विश्वास ठेवा, बरोबर जाईल. तर आता कमीत कमी 6 वाजले, 6 वाजले, रंगराव घरी आलाच असेल ना. अहो पण तुम्हाला सांगू का, आपल्या घरी ना अजबजबच घडत आहे बाप्पा. का? मी मागच्या ते सांदीमध्ये झाडत होती ना, बकऱ्याची कोटुली नाही का, ती खुडून खाडून गावात आला, मला भेग लागला, तर मी वापस आली बाप्पा गावात. एवढी तू भेटते, काही वाजलं कशात तरी भेटते, इकून काही वाजलं कशी भेटत राहशील का? का करू मी घरी एकटी होती ना, ते आपल्या मायबापा घरी अशी भेट होतीस? पोरं आहे, बाबा आहे, तुला आता भेव लागते. मी का करू, पण तुम्ही जाऊन 5 वर्ष. ठीक आहे, मी जाऊ पाहतो त्या खोलीमध्ये काप आहे का नाही, बाजूला जातो मी. जा बरं. रुक्मामध्ये खोलीमध्ये का होतं मध्ये भेव लागला होते, त्याच्या जावाची वेळ होतं, ते त्या टुळंबरात काय आहे, काही पडलं असं, जाऊ पाहतो. हा तर रंगवलं सही दिसून राहिली, तर मी आवाज मारू का? माझी भाव सुरू होते, आवाज वा तेवढा चांगला घर असून अरे तुम्ही त्या शेरीच्या कोठडीमध्ये झोपल्या का बे? सई, ए सई, ए सई, सई, ए सई,